मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाण्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली। यामध्ये केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या ऐतिहासिक कामगिरीचा सविस्तर आढावा देण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाने अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा आणि डिजिटल क्रांतीमध्ये कशी भरारी घेतली यावर या परिषदेत प्रकाश टाकण्यात आला। कलम 370 रद्द करणे, सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअर स्ट्राईक यांसारख्या धाडसी निर्णयांचा उल्लेख करत देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाल्याचे मान्यवरांनी सांगितले। तसेच UPI प्रणालीने देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती दिली असून राम मंदिर आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा समृद्ध झाल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। यशस्वी आणि लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी सलग गेली 12 वर्षापासून ते या देशाच्या पंतप्रधान पदावर आहेत। दिवसामध्ये जर पाहिलं तर सलग 4399 दिवसापेक्षा अधिक काळ त्यांनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून आपला कार्यकाल यशस्वी पूर्ण केलेला आहे। आणि जे काही पूर्वीचं रेकॉर्ड होतं, आपले भूतपूर्व प्रधानमंत्री सन्माननीय पंडित जवाहरलालजी नेहरू यांचं सुद्धा रेकॉर्ड त्या ठिकाणी तुटलेलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये आज त्यांनी आपल्या भारताच्या बाबतीमध्ये जरी रेकॉर्ड केला असेल तर भविष्यात जागतिक रेकॉर्डसुद्धा नरेंद्र मोदीजी नेतृत्वाचं करतील अशी सगळ्या भारतवासियांना त्या ठिकाणी वाटतं। विशेष करून आम्हालाही सगळ्यांना ते वाटतं, कारण की अजून याच टर्ममधले 3 वर्ष बाकी आहेत आणि येणारा पुढचा काळसुद्धा या देशातल्या लोकांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे। आणि वेळोवेळी ज्या वेळेस त्याच्या परीक्षा झाल्या त्या वेगवेगळ्या राज्यामध्ये त्यांचं नेतृत्व, त्यांची लोकप्रियता ही चढत्या क्रमानं आपल्या सगळ्यांच्या समोर सिद्ध झालेली आहे। गेल्या 12 वर्षाच्या पकडं जर आपण मागं पाहिलं तर असे अनेक कठीण निर्णय की जे मागच्या 65 वर्षामध्ये 65-66 वर्ष ज्या लोकांनी सेक्युलर पार्टीज म्हणून या देशांवर राज्य केलं त्या लोकांना जे निर्णय घेता आले नाहीत, पण जे संपूर्ण भारतीयाच्या मनामध्ये होतं, सगळ्या भारतीयांची ती इच्छा होती, अपेक्षा होती, त्याची पूर्ती ते करू शकले नाही। पण गेल्या 12 वर्षामध्ये असे कठीण निर्णय अतिशय निर्भीडपणानं, धाडसानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये घेतल्या गेलेत आणि निश्चित त्याचे चांगले परिणाम आज आपण सगळेजण पाहत आहोत। सगळ्यात अगोदर तुम्हाला जर सांगायचं असेल तर काश्मीरचं 370 कलम, ते 370 कलम हटावं आणि एक देश एक ध्वज एक नेता म्हणून त्याला मान्यता मिळाली, एक कायदा त्या ठिकाणी असावा, ही सगळ्यांची पूर्वीपासूनची मागणी होती। पण पूर्वीच्या सरकारांना ते कधी उमजलं नाही किंवा ते करू शकले नाही, त्यांना ते धाडस करता आलं नाही। ते धाडस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हे रद्द करण्यात आलं आणि आज त्याचे अतिशय चांगले परिणाम काश्मीर असेल, जम्मूमध्ये असेल, आपण पाहिलेत की या भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ज्या आता मागच्या जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात, अतिशय व्यवस्थेमध्ये, शांततेमध्ये, लोकशाही पद्धतीनं त्या निवडणुका झाल्यात आणि त्याचे परिणाम सुद्धा त्या ठिकाणी आलेत। आणि आज काश्मीरमधली जी आपण शांतता पाहतो किंवा काश्मीरमधलं जे वातावरण, चित्र विकासाच्या बाबतीमध्ये असेल, सगळ्या बाबतीमध्ये असेल, हे जे त्या ठिकाणी आता बदलत चाललेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर आदरणीय जाधव साहेबांनी आपल्याला संक्षिप्तपणे सर्व विषयांवर उजेड टाकलेलाच आहे। पण आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळजवळ 12 वर्ष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या कारकिर्दीचे पूर्ण केले आणि हे पूर्ण करत असताना त्यांची जी कारकीर्द आहे
ती दिवसांमध्ये न मोजता केलेल्या कामांमध्ये मोजल्या गेली पाहिजे. किती दिवस झाले कोणाचे हे असं न मोजता त्या या दिवसांमध्ये केलेलं काम किती याची खऱ्या अर्थानं चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. सर्वप्रथम मी या देशाचे यशस्वी पंतप्रधान मोदीजींना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीचे 12 वर्ष पूर्ण केले आणि हे 12 वर्ष यशस्वीरित्या सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या मंत्रासोबत त्यांनी पूर्ण केले. खरं तर आता जाधव साहेबांनी आपल्याला सर्व योजनांचा आढावा दिलेला आहे, पण मी एवढंच म्हणेल की मोदीजींनी असं कोणतंच क्षेत्र सोडलं नाही. एक म्हणजे आपण जर भौगोलिक दृष्ट्या पाहिलं देशाचं, तर भौगोलिक दृष्ट्या सुद्धा प्रत्येक देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत त्यांचं काम, त्यांचं विकासाची दृष्टी ही पोहोचलेली आहे. आणि जर आपण वैयक्तिकरित्या पाहिलं तर आपण पाहिलं असेल की लहान मुलांपासून तर वयस्कर माणसापर्यंत काम करण्यामध्ये प्रत्येक क्षेत्र, विद्यार्थ्यांपासून तर नोकरीदारांपासून तर इंडस्ट्रियलिस्ट पर्यंत, शेतकऱ्यांपासून मजुरांपासून सर्वांपर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी मोदीजींची काही ना काही योजना आज आपण या देशामध्ये पाहतोय. आणि या योजनांमध्ये आपण जर लक्ष घातलं, यामध्ये वैयक्तिक व्यक्तीचा विकास या समाजातील अंतिम घटकापर्यंत देशाचा जो सरकार आहे त्यांनी त्या अंतिम घटकातील व्यक्तीला तिथून वर काढून त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने या योजना बनवल्या गेल्या. केंद्र सरकार गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून प्रत्येक योजनेचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवला जात असल्याचा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.